काही गावं अशी असतात की त्या गावाच्या नावामध्येच शांतता, निर्मळता, धार्मिकता आणि एक सुखद भावना असते. आणि काही नावंही तशीच असतात. ती नावं उच्चारल्यावर तसंच निर्मळ, सौम्य, शांत आणि आदरणीय असं चित्र नजरेसमोर येतं. नेमिचंद पोद्दार आणि नाशिक ही अशाच प्रकारची नावं गावं आहेत. सामान्य माणसांपासून ते प्रतिष्ठितांपर्यंत आणि मजुरांपासून ते मालकांपर्यंत सगळ्यांना सारखेच आदरणीय वाटणारे नाशिकचे सुपुत्र श्रीमान नेमिचंद पोद्दार. मंडळी, पैशाची कमाई सोपी असेल कदाचित, पण नावाची कमाई फार अवघड. नेमिचंदजी श्रीमंत आहेत ते याच अर्थानं. पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा यांच्याबरोबर नेमिचंद भाईंनी हे प्रेम आणि त्यातून मिळणारा उदंड आनंद मिळवला. उत्तम व्यवहार, नम्रता, सहिष्णुता, धार्मिकता, सचोटी आणि सेवाव्रत अशा अनेक गुणांची साठवण करणाऱ्या नेमिचंदजींच्या साठीला या कारणामुळेच अतिशय महत्त्व आलेलं आहे. आज साठीत शिरताना समाधानी नेमिचंदजींना मागे वळून पाहताना काय दिसेल? नाशिक मधल्या सीताराम भवनामध्ये 21 जानेवारी 1950 साली ललिता प्रसाद आणि रामपतीबाई पोद्दार या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेलं हे चौथं अपत्य. कष्टावरती प्रचंड श्रद्धा असलेलं हे पोद्दार कुटुंब धार्मिक, सहिष्णू, तरीही कर्मठ. आर्थिक परिस्थिती सामान्य, त्यामुळे कष्ट करून खुद्दार व्हायचं आणि पोद्दार घराण्याचं नाव उज्ज्वल करायचं हे संस्कार बालपणापासूनच रुजवले गेले. नाशिकमधल्या आरपी विद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या नेमिचंद यांच्या शालेय जीवनाचा आलेखही कर्तबगारीचा होता. एकाग्रता, वाचनावरचं प्रेम आणि मनापासून केलेला अभ्यास, त्यामुळे नेमिचंदजी शाळेत पहिल्या क्रमांकावर असायचे. अगदी परीक्षेत टायफॉइडने आजारी असल्यावरही छोट्या नेमिचंदने पहिला क्रमांक कधीही सोडला नाही. गुजराती शाळेत शिकताना आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या नेमिचंद यांनी मुंबईतल्या सिडनेहॅम कॉलेजात पदवी घेतली आणि आपल्या आयुष्याच्या प्रगतीला साथ देणाऱ्या आपल्या शाळेला, कॉलेजला पोद्दारांनी जमेल तशी मदतही केली. माझं नाव किरणबाई जोशी. नेमिचंदबाई आणि मी 8वी ते 11वी पर्यंत बरोबर होतं आर पी विद्यालयामध्ये. दोघे आम्ही एकाच बेंचवर बसायचे आणि अभ्यासमध्ये नेमिचंदबाईंनी पहिला आणि दुसरा नंबर केव्हा सोडला नाही आहे. त्यांची लहानपणापासूनच एकाग्रता फार. कुठलं बी त्यांनी काम घेतलं तर अपूर्ण सोडणार नाही आणि पॉझिटिव्ह साईड. पदवी घेतल्यावर नेमिचंद यांनी आपल्या कुटुंबाच्या धंद्यात म्हणजेच रेडीमेड गार्मेंट्सच्या व्यवसायात लक्ष घातलं आणि कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. मंजुळाबेन यांच्याशी विवाह हा नेमिचंदजींच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. सदा आनंदी, कष्टाळू, धार्मिक, गृहकृत्य दक्ष अशा मंजुळाबेनची साथ म्हणजेच नेमिचंदजींच्या यशस्वी जीवनाचा मूलाधार. देखो, जब जैसी में पंचवटी जैसी में प्रेसिडेंट बने तब मैं इनको यही बोलती थी कि आप प्रेसिडेंट तो बन रहे हो लेकिन मेरे को टाइमिंग देना पड़ेगा. लेकिन ये बोलती तू भी अभी जैसी रेट विंग की प्रेसिडेंट बन जा, तो दोनों बिजी रहेंगे तो दोनों को शिकायत का मौका ही नहीं मिलेगा. बच्चों को हमेशा यही संस्कार दिए कि जैसे मेरे ससुर जी का था भाई पूजा पाठ धर्म पुण्य, यही सब करूँ, तो शुरू से ही बच्चों को वही संस्कार आज भी है. देव निर्माण का जो शोरूम खोला था उसमें हमें काफ़ी अड़चन आई थी. हमारे जो पार्टनर्स थे काफ़ी नुकसान हुआ था हमको, लेकिन आज ये थे तो बच्चे लोग टेंशन में आते थे तो यही बोलते थे भगवान ने जो दी, भगवान ने दिया और भगवान ने ही किया है, तो अपना आप उसमें कुछ आता है तो अपने को टेंशन करने की कोई ज़रूरत नहीं, भगवान अपना आप सब कुछ संभाले. मैं यही चाहती हूँ कि मैं हमेशा सुहागन रहूं, बच्चों को, मेरे बेटों को, बहुओं को, पोता पोतियों को, सबको इनका प्यार मिलता रहे. या दाम्पत्याची 3 मुलं म्हणजे विपुल, महेंद्र आणि हितेश.
आपल्या वाडवडिलांकडून आलेले संस्कार नेमीचंदजींनी आपल्या पुढच्या पिढीकडे आदराने आणि प्रेमाने पोहोचवले. पण आता गरज होती ती बदलाची, नव्या झेपेची, उत्तुंग भरारीची. 1980च्या दशकामध्ये नाशिकचं परिवर्तन धार्मिक शहरापासून ते औद्योगिक शहराकडे व्हायला लागलं होतं. दूरदृष्टीच्या पोतदारांनी काळाची पावलं ओळखून गृहनिर्माण आणि लँड डेव्हलपमेंटच्या व्यवसायात पदार्पण केलं. निर्माण ग्रुप, हो, निर्माण, स्वप्नांचं निर्माण, आपुलकीचं निर्माण, आपल्या घराचं निर्माण आणि नव्या नाशिकचं निर्माण. पोतदारांच्या या ग्रुपनं नाशिकमध्ये एक कन्स्ट्रक्शनल रिव्होल्यूशन घडवून आणलं. नाशिकचा चेहरामोहराच बदलला. लोकांचा नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बदलाचे वारे एकंदरच वेगाने व्हायला लागले आणि एक छोटं धार्मिक शहर ते मेगा सिटी नाशिक हा प्रवास फक्त 20 वर्षात घडला. शहराच्या या महत्वाच्या परिवर्तनामध्ये नेमीचंदजींचा वाटा फार म्हणजे फार मोलाचा आहे. मी सुनील भाईबंग, अध्यक्ष क्रीडाई नाशिक. साधारण एक 11-12 वर्षापूर्वी नेमीचंद भाईंनीच मला या असोसिएशनचा मेंबर केलं आणि हळूहळू त्यांनी मला प्रोत्साहन देत ह्या पदापर्यंत त्यांनी आणलेलं आहे. असं सांगतो की बाबा नेमीचंद भाईंकडनं काय घ्यायचं असेल तर त्यांची सत्व प्रवृत्ती घ्यावी, त्यांची सचोटी घ्यावी, किंवा त्यांचं जे चॅरिटी जे करतात ते. म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेस आम्ही JCSमध्ये असताना त्यांच्याकडे गेलेलो आहे, किंवा इव्हन आज देखील काही कुठल्या आम्हाला काही याची गरज असेल तर आम्ही नेहमी पहिल्यांदा नाव जे आमच्या डोळ्यासमोर येतं ते नेमीचंद भाईंचं येतं. म्हणजे अतिशय सज्जन असं एक व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचं 61 वय पूर्ण होतं आहे आणि ही 61वी साजरी करताना असं वाटतं की त्यांची 71वी व्हावी, त्यांची 81वी व्हावी. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला, म्हणजे पुढच्या प्रत्येक याला 10-10 वर्षांनी त्यांनी आम्हाला बोलवावं. आणि देवाजवळ हीच प्रार्थना करतो की त्यांची ही तब्येत जी आहे आज एकदम उत्साहीपणा जो आहे ही अशीच कायम राहो. स्वतःच्या कुटुंबाच्या विकासापासून सुरू केलेली ही विकासगंगा शहराच्या विकासापर्यंत नेणाऱ्या नेमीचंदजींनी बालपणीचे, जनसेवेचे, समाजसेवेचे संस्कार सोडले नाहीत. किंबहुना या लौकिक यशानंतर पोतदारांचं लोकसेवेचं कार्य आणखी जोमानं सुरू झालं. यासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पोतदार कार्य करत राहिले. चेअरमन ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑफ जेसिस, फाउंडर चेअरमन ऑफ पंचवटी जेसिस, प्रेसिडेंट ऑफ अग्रवाल सभा, पास्ट प्रेसिडेंट ऑफ प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन नाशिक, ट्रस्टी ऑफ जमना पोतदार ट्रस्ट, कार्याध्यक्ष ऑफ नाशिक सेवा समिती ट्रस्ट, कोऑर्डिनेटर नाशिक हिंदी सभा, अशा कितीतरी संस्थांच्या माध्यमातून पोतदारांनी नाशिक शहराचं ऋण फेडण्याचा प्रयत्न चालू ठेवला. आभाळाला हात पोहोचल्यानंतर मातीला विसरायचं नसतं हे पोतदारांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं. नेमीचंद भाईंचा माझा परिचय तसा गेल्या 25 वर्षापासूनचा आहे आणि तो सुरुवातीला जसा होता तसाच आल्हाददायक आज देखील आहे. आज देखील त्यांची कंपनी किंवा त्यांचा सहवास हा हवासा वाटतो. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही JCS जॉईन केली होती त्यावेळेस नेमीचंद भाई हे JCSचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना नेमीचंद भाईने आमचे बरेच ट्रेनिंग सेमिनार घेतले होते. मग इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग असो, टाईम मॅनेजमेंट असो किंवा इतर ट्रेनिंग सेमिनार असो, तर नेमीचंद भाईंनी आम्हाला सर्वांना कायम मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांनी जी शिकवण दिली होती JCSमध्ये असताना तिची शिकवणीचा अजून देखील आम्हाला त्याचा उपयोग होतो. किंवा माझ्याबरोबरचे जेवढे काही कलिग आहेत यांना सगळ्यांना त्या गोष्टीची आठवण राहते आणि उपयोग झालेला आहे. त्याच्यानंतर आलो व्यवहारामध्ये नेमीचंद भाईंचं आमचे काही लँडचे डील्स झाले होते. माझ्याबरोबरचे काही मित्र कंपनी होती त्यांनी पण नेमीचंद भाईंबरोबर व्यवहार केले होते. JCSचेच लोक होते सगळे. लँडचा व्यवहार म्हटला की कायम भीती वाटते की कसं होईल, डिस्प्यूट होईल का, क्लिअर होईल का. परंतु नेमीचंद भाईंबरोबर आमचे ज्यावेळेस डील झालेत तर हे सगळे डील अतिशय क्लिअर झालेत. आणि भाईंची एक खासियत म्हणजे कुठल्या गोष्टीची कमिटमेंट दिली तर ती कमिटमेंट फुलफिल केल्याशिवाय राहणार नाही. मग बऱ्याचदा त्यांना काही कमिटमेंटमध्ये लॉस पण आलेला आहे हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे. परंतु नेमीचंद भाईंनी ते कमिटमेंट पूर्णपणे केलेले आहेत. त्यामुळेच नाशिक शहरामध्ये आज बिल्डर आणि लँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये नेमीचंद भाई म्हटलं की एक विश्वासार्ह अशी संस्था समजली जाते. म्हणजे निर्माण ग्रुप हा लोक जे ब्लाइंड फेथ असतो निर्माण ग्रुपवर, याचं कारण नेमीचंद भाईंचं आजपर्यंतचं जे धोरण आहे तेच आहे.
त्याच्यानंतर सोशल अँगलमध्ये देखील नेमीचंदबाईंनी खूप कामं केलेली आहेत. म्हणजे आमच्याबरोबर देखील बरेचसे त्यांनी आमच्यापुढे आदर्श पण उभे केलेले आहेत. म्हणजे पंचवटीमध्ये मोठी पाणपोई केलेली आहेत. दरवर्षी अनेक पाणपोईंना नेमीचंदबाईंचा फायनान्स असतो. सुरुवातीला त्यांच्यावेळेस कपड्यांच्या व्यवहारात होते आणि व्यापारात होते, त्यावेळी सिलाई मशीनचं मोठ्या प्रमाणात त्यांनी वाटप केलेलं होतं. तर अशा प्रकारे तो देखील आमच्यापुढे नेमीचंदबाईंनी आदर्श ठेवला होता आमच्या सगळ्याच लोकांपुढे. त्याच्यामुळे आम्ही जे 15-20 जण जे आहेत लँडमध्ये पडलेलो आहे किंवा बिल्डरशिपमध्ये, तर आम्ही देखील नेमीचंदबाईंचाच आदर्श ठेवलेला आहे आणि याच्यात देखील तसंच सचोटीने करायचा प्रयत्न केलेला आहे. आज मला हे सांगायला आणि मला हे कृतज्ञता व्यक्त करायला देखील आनंद वाटतो नेमीचंदबाईंबद्दल की आज त्यांचा 60वा जन्मदिवस आहे आणि त्याबद्दल माझी त्यांना शुभेच्छा आहे आणि नक्कीच नेमीचंदबाईंबरोबर अजून यापुढे काम करायला आनंद वाटेल. मैं राजेश पारिक, नासिक सेवा समिति ट्रस्ट के कार्याध्यक्ष एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट श्री नेमीचंद जी पोद्दार के बारे में समिति के संदर्भ में कुछ कहना चाहूँगा. आज हमारी समिति जिस मुकाम पे है और जहाँ तक पहुँची है उसमें निश्चित रूप से नेमीचंद जी पोद्दार, जिनको हम प्यार से भाई जी कहते हैं, उनका अथक प्रयास, उनकी अटूट लगन, समय समय पर प्रोत्साहन और उत्साह बढ़ाने की प्रवृत्ति जो उनमें है, उसकी वजह से आज ये समिति इस मुकाम पे पहुंची है कि सारे नासिकवासी सभी इससे परिचित हैं. चाहे वो हमारी मोबाइल डिस्पेंसरी हो, चाहे डेली ओपीडी की सेवा हो, चाहे कुंभ मेले में मेडिकल सेवाओं देने की बात हो, चाहे धार्मिक कथाओं का आयोजन हो या प्राकृतिक आपदाओं के समय लोगों की सहायता करने की बात हो, नेमीचंद जी ने हमेशा आगे बढ़ के सबका उत्साह बढ़ाया, तन मन और धन से भी पूरा सहयोग किया. तो एक ही व्यक्ति में जब हम देखते हैं इतने सारे गुण हैं तो शब्द कम पड़ जाते हैं. और एक विशेष बात ये है कि हमारे भाई जी में ना कहने की आदत नहीं है. वो कभी ना नहीं कहते, कैसा भी मुश्किल से मुश्किल काम हो, किसी पे कभी क्रोध नहीं करते. उनके चेहरे पे हमेशा चिरपरिचित मुस्कान झलकती रहती है और उनका रवैया कभी पक्षपातपूर्ण नहीं होता. बहुत सारी संस्थाओं से जुड़े होने के बावजूद भी भाई जी सबके साथ न्याय करते हैं. और कभी कभी हमें आश्चर्य भी होता है कि एक ही व्यक्ति इतने सारे काम इतने कम समय में और वो भी सही ढंग से सफलतापूर्वक कैसे कर पाता है. ये हमारे भाई जी की विशेषता है. उनकी प्रतिभा, उनकी कर्मठता, ये सब देख के हमें लगता है कि ऐसा व्यक्तित्व बड़ा दुर्लभ होता है. मैं ताराचंद गुप्ता, अध्यक्ष अग्रवाल सभा नासिक. नेमीचंद भाई समाज के प्रति बहुत ही ज़्यादा समर्पित आदमी है. एक दफ़ा हम लोग मुंबई गए थे परिचय सम्मेलन के लिए, विवाह योग्य युवक युवती परिचय सम्मेलन के लिए. वहाँ पे देखा हमने कि नासिक के करीब 60-70 बच्चे का रजिस्ट्रेशन हुआ बोल के नेमीचंद भाई के और मेरे दोनों के मन में आई कि भाई नासिक में भी अपना परिचय सम्मेलन होना चाहिए. उनकी इच्छा इससे भी पहले थी. इसके पहले उन्होंने जाहिर किया था कि अपने को नासिक में युवक युवती परिचय सम्मेलन लेना चाहिए, लेकिन वो टाइम पे समय के कारण से या कोई भी अभाव के कारण से हम लोग नहीं ले सके. इसके बाद में हम लोगों ने युवक युवती परिचय सम्मेलन लिया और वो बहुत ही सफल गया. एक युवक युवती परिचय सम्मेलन ही नहीं, अग्रवाल सभा के लिए और भी सब काम के लिए बहुत हमेशा आगे रहते हैं. वो अग्रवाल सभा ही नहीं, अपितु मैं बिल्डर्स एसोसिएशन में भी हूँ, उसमें भी उनका बहुत ही बड़ा सहयोग रहा हुआ है. और मैं तो बोलता हूँ मेरे लिए तो वो सामाजिक गुरु के रूप में वो हैं. हर एक चीज़ के अंदर उनकी प्रेरणा से ही मैं आगे बढ़ के और आगे बढ़ा हूँ. भगवान उनको लंबी आयु की कामना करते हैं भगवान से. नमस्कार, मी जीवन भावसार. शिवांबू चिकित्सेमुळे नेमीचंदजी यांनी माझी ओळख झाली. त्यांची जी गुणवैशिष्ट्य मला जी भावली त्याच्यात त्यांची जी टॉवरिंग हाईट आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती नेहमी टॉवरिंग असतात आणि यातूनच त्यांची समाजाप्रती असलेलं जे प्रेम, त्यांच्यातली सचोटी जी ती मला दिसली, ती भावली आणि मग अनेक प्रकल्पांमध्ये मी त्यांच्याबरोबर ओढल्या गेलो, अक्षरशः ओढल्या गेलो. आणि ह्या ओढल्या गेल्याचा आज एक परिणाम असा दिसतोय की आज हा जो कार्यक्रम करतोय त्यामध्ये
ते स्वतः जे काय काम करत आहे समाजासाठी, देशासाठी, ह्या निर्माण करण्यामध्ये त्यांची जी ओढ आहे, त्या ओढीमुळे इतर अनेक जण त्यांच्यासारखे झाले पाहिजे, ही त्यांची प्रामाणिक तळमळ जी आहे, ती तळमळ लोकांना माहीतच आहे, परंतु ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी म्हणून मी इथे बोलतोय। देवकिशन पारिक, नासिक हिंदी सेवा समिति का प्रवक्ता हूँ और नासिक हिंदी सेवा समिति नासिक में जो गरीब बच्चों के लिए एजुकेशन संस्था स्थापन की थी, उसमें नेमीचंद भाई का बहुत बड़ा योगदान है। इंडस्ट्रीज़ के अंदर जो मजदूर वर्ग के लोग हैं, उनकी हिंदी भाषी लोगों के बच्चे उधर पढ़ते हैं और उन्होंने एक नॉमिनल फ़ी, नाम मात्र की फ़ी और बाकी सब एक्सपेंसेस वो इधर उधर से कलेक्शन करके या संस्था का कुछ कार्यक्रम लेके उसमें जो पैसा उत्पन्न होता है वो संस्था में लगता है। और एजुकेशन संस्था में उन्होंने बॉम्बे से शिक्षण मंत्री से लेके स्थानिक आमदार खासदार उनका सबका सहकार्य सहयोग लेके आज 100% गवर्नमेंट रिकॉग्नाइज संस्था है और उसके अंदर कम से कम 40-50 आदमियों का स्टाफ है। हर स्टाफ की उनकी यही कामना रहती है कि इनका परिवार अच्छी तरह चले। रिकॉग्नाइज गवर्नमेंट का पैसा न मिलते हुए भी नेमीचंद भाई साहब ने क्या किया कि सब जो स्कूल के बच्चों की जो फ़ी लेती है वो फ़ी संस्था में जमा नहीं होनी चाहिए, फ़ी इन टीचर लोगों में से डिवाइड कर दो। ये जो फ़ी का पैसा आता है अपने के संस्था के जो पदाधिकारी है, संस्था के जो काम करने वाले पेड सर्वेंट है, उन लोगों को दो ताकि ये संस्था में अपने हिसाब से और अपने मन लगा के काम करें। तो उनका हमेशा से शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था और सभी संस्थाओं से वो जुड़े हुए हैं और भगवान उनको चीर अमर श्रवणी आयुदेश 100 में तो बोलता है 61 नहीं, उनकी 100वीं साजरी करें हम, ये हमारी एक कामना है। मी स्नेहल सारंग, वनबंधू परिषदेच्या नाशिक विभागाच्या वतीने, आमच्या सगळ्या परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी नेमीचंदभाई पोद्दार यांना त्यांच्या 61 निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते। वनबंधू परिषदेच्या नाशिक चॅप्टरमध्ये आपापल्या कामामध्ये माहीर असलेले आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं असं एक नाव कमवलेले असेच सगळेजण आहेत आणि तरीसुद्धा या सगळ्या मातब्बर व्यक्ती भाईजींना घाबरत असतात। भाईजी काय म्हणतील ह्या धाकानी त्यांनी आम्हाला दिलेला एक एम असतो, तो एम पूर्ण करण्याच्या मागे आम्ही सगळेजण लागलेलो असतो। 260 शाळा एखाद्या खेड्यामध्ये, पाड्यामध्ये जिथे गाडीसुद्धा जाऊ शकत नाही अशा ठिकाणी चालवणं ही खरंच खूप सोपी गोष्ट नाही। अवघड अशासाठी म्हणत नाही कारण ते साध्य करून दाखवलं आहे आमच्या भाईजींनी। त्यांचे अथक प्रयत्न गेल्या 6 वर्षापासून 7 वर्षांपासून वनबंधू परिषदेमध्ये आम्ही बघतो आहोत। रात्री 12 वाजता काम संपलं तरी हसतमुख असणारे आमचे भाईजी आमच्यासाठी खरोखरी आराध्य दैवत आहेत। केवळ ते आहेत म्हणून नाशिकचं वनबंधू परिषद आज इतक्या उच्चस्थानी जाऊन पोहोचलेलं आहे। त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। मी वसंत खैरनार, JCचा माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष। नेमीचंद भाईंबरोबर अनेक वर्ष काम करण्याचा योग मला आला। मला आठवतं 1978 नाशिक JCमध्ये आम्ही दोघेजण जॉईंट झालो होतो। 78, 79, 80, 81 आणि 82 पंचवटी JCची स्थापना आम्ही केली आणि पहिले अध्यक्ष म्हणून नेमीचंद भाईंची निवड झाली। मला अजूनही तो प्रसंग आठवतो। पंचवटी JCचं उद्घाटन इन्स्टॉलेशन करायचं होतं, त्याच्याकरता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नाना चुडासमा यांना आम्ही निमंत्रित केलं होतं। नाना चुडासमांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं, पण त्यांनी नेमीचंद भाईंना एक अट घातली, फॅमिली प्लॅनिंगचे कॅम्प तुम्ही अरेंज करा, त्याच्यामध्ये त्या कॅम्पमध्ये किमान 100 तरी फॅमिली प्लॅनिंगची ऑपरेशन्स झाली पाहिजेत, तर मी इन्स्टॉलेशनला येईन। नेमीचंद भाईंनी ती अट मान्य केली। आम्ही सगळेजण कामाला लागलो आणि कळवणच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये अनेक डॉक्टरांच्या सहकार्याने 100च नव्हे तर 195 फॅमिली प्लॅनिंगची ऑपरेशन्स त्या दिवशी झाली। नाना चुडासमा इन्स्टॉलेशनला आले आणि पंचवटी JC सुरू झालं। पंचवटी JCचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने नेमीचंद भाईंनी खूप काम केलं। अनेक सामाजिक उपक्रम घेतलेत, मॅनेजमेंटचे उपक्रम घेतलेत। JCs म्हणजे शेवटी इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, फॅमिली डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, कम्युनिटी डेव्हलपमेंट, ही जी काही त्रिसूत्री आहे नेमीचंद भाईंनी आपल्या आयुष्यामध्ये बरोबर पाळली
आणि म्हणूनच आज अतीव अशा समाधानानं 60मधून 61मध्ये प्रवास करणारे नेमिचंदभाई आज आनंदाने आपल्या कर्तृत्वाने किंवा आपल्या कार्याने मनामध्ये समाधान घेऊन पुढचं पाऊल टाकत आहेत. त्यांच्या या पुढच्या वाटचालीला एक JCच्या माध्यमातून, मित्रांच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. प्रेम, सेवा आणि त्याग जे त्यांनी अंगीकारलेलं आहे हे शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्यामध्ये राहो आणि उर्वरित आयुष्य अतिशय आनंददायी, अतिशय आरोग्यदायी आणि मंगलदायक जाओ अशा शुभेच्छा सर्व JCच्या वतीनं मी त्यांना देतो. मैं हरिप्रसाद पांडे, नंदिनी गौशाला यहाँ का मैं व्यवस्थापक हूँ. उनका जो है हफ्ते में उनका इतना ध्यान है कि वो अपना जैसे गुड़ देने का, ढेप देने का गाय का, और हर रविवार को आकर के वो खिलाते हैं, खुद अपने हाथ से खिलाते हैं. उनके साथ कोई आता है तो उनको भी बोलते हैं कि ये आप खिलाइए, सेवा उनका लीजिए, उनका पुण्य लीजिए, आशीर्वाद लीजिए. इस तरह से उनका जो है जितना है वैसा मैं जानता हूँ कि कोई दूसरा इतना जो है सेवा भाव गाय के में इस समय नहीं कोई कर पाएगा. बाकी तो जो है बहुत लोग जो है करते हैं, लेकिन उनके जैसा मैं कर्मिक योगी जो है नहीं देखा. इथे गोबर गॅस तयार होतो, इथे गांडूळ खत तयार होऊ शकतं. गांडूळ खत, गोबर गॅस हे शेतकऱ्याचं सोनं आहे. तेव्हा त्या दृष्टीने शेतकरी समाजाला सुद्धा पथदर्शक म्हणून ही गोशाळा आजूबाजूच्या याच्यामध्ये पथदर्शक म्हणून सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि त्यांचे जे प्रयोग इथे चालू असेल, गोवसू बारस किंवा हनुमान जयंती, समाजामध्ये काय काय गोष्टी करू शकतो आपण समाजासाठी, हे आपल्या नेमिचंद पोद्दारांनी करून दाखवलं. आणि म्हणूनच आपल्या याच्यामध्ये त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. एखादं शहर मोठं होतं, विकसित होतं ते त्या शहरासाठी काम करणाऱ्या नेमिचंदजींसारख्या कर्तबगार व्यक्तींमुळेच. अशा लोकोत्तर पुरुषांनी आपले कष्ट ओतून त्या शहराच्या प्रगतीचा पाया घातलेला असतो. पोद्दारांची पुढची पिढी अशाच प्रकारे कार्यमग्न आहे. 1980 साली सुरू झालेल्या निर्माण ग्रुपचा आता प्रचंड विस्तार झालाय. निर्माण बिल्डर्स, निवास प्रॉपर्टीज, हितेश फायनान्स अँड डेव्हलपमेंट, निकेतन लँड्स अँड इस्टेट, निर्माण इंटरनॅशनल, नाशिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अशा अनेक शाखांसह वेल ग्रोन ॲग्रोटेक कंपनी या प्रकल्पाअंतर्गत 100 एकरांचं परिवर्तन घडवण्यासाठी हा ग्रुप जोमानं प्रयत्न करतोय. मैं टीना पोद्दार हूँ. मैं नेमिचंद जी पोद्दार की बड़ी बहू हूँ और मैं अपने आप को बहुत लकी मानती हूँ कि मैं उनकी बड़ी बहू हूँ, क्योंकि जो रिस्पॉन्सिबिलिटी उन्होंने पहले, शादी से पहले इतनी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं थी, पर अभी आने के बाद उन्होंने काफ़ी रिस्पॉन्सिबल बनाया है हम लोगों को. एंड आई रियली विश कि वो हमेशा हमारे साथ में रहें एंड हमको उनके साथ में रहना है, मतलब हमेशा हमेशा के लिए साथ में रहना. माझं नाव महेंद्र पोद्दार. मी श्री नेमिचंदजी पोद्दार यांचा द्वितीय चिरंजीव आहे. पप्पांच्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यामध्ये असं दिसून आलं की त्यांना जेवढं स्वतःचं बिझनेसचं जेवढी त्यांना इंटरेस्ट असतो किंवा त्यांना स्वतःचं जेवढं इंटरेस्ट घेतात त्या बिझनेसमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट त्यांना सोशल लाईफमध्ये आहे. आणि जेवढा इम्पॉर्टन्स ते बिझनेसला देतात तेवढाही इम्पॉर्टन्स ते सोशल वर्कलाही देतात. आम्हाला जी देवाने वडील दिलेले आहे ते देवाचा खूप मोठा आमच्यावर आशीर्वाद आहे. बस देवाचरणी माझी एवढीच प्रार्थना राहील की देव त्यांना खूप मोठं आयुष्य द्यावं आणि त्यांच्यावर नेहमी प्रसन्न राहावं आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमी बनून राहावा. मी नेमिचंदजींचा सर्वात लहान मुलगा हितेश. आणि आमच्या वडिलांबद्दल काय काय सांगू असा मला प्रश्न आहे. मी लहानपणी एकदा कुणाला सांगत होतो मित्राला की एखादी कोटी रुपयाची लॉटरी लागली तर काय मजा येईल. तर म्हणे की अरे बाबा, तू ज्या दिवशी नेमिचंद पोद्दारांच्या घरी जन्मला त्याच दिवशी तुझी लॉटरी लागली. तर टू से मोर अबाउट हिम, ही हॅज एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीज, एक्स्ट्राऑर्डिनरी एनर्जी. वी लुक ॲट हिम. ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये जेव्हा सगळं मॅनेजमेंट करतात, लोकांबरोबर बोलतात, लोकांबरोबर सगळं कॉर्डिनेशन करतात. स्वतःवरती काम असतंच, पण
त्यांची जी पद्धत आहे कोऑर्डिनेशन करायची ती एक्स्ट्रॉर्डनरी आहे. खूप मोठे डिसिप्लिनेरियन आहेत ते. एनर्जी त्यांच्यात तर एवढी आहे की आम्हाला कळतच नाही कुठून येते एवढी एनर्जी. ते नेहमी आम्ही जेव्हा कुठल्याही जास्त खर्च करणारी वस्तू सांगायला गेलो की असं आपण एखादी मोठी गाडी घेऊ किंवा हे काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी खर्च करू असं सांगायला गेलो तर ते नेहमी आम्हाला एकच सांगतात की आपल्याकडे जो पैसा आहे किंवा असेल आहे तो सगळा आपला नाही आहे, तो समाजाचा आहे. आणि he says that he's read Gandhi's book and he believes in that principle. Whatever money he has it for the society and it should go for the welfare of society. त्यांना एक शेफरचा पेन आणून दिला मध्यंतरी मी, तर त्यांनी वापरला काही दिवस. मग माणसाला सांगितलं रिफिल भरून आण. तर मी माणसाला स्पेशली सांगितलं की भाऊ तू रिफिलचे पैसे वाउचर पप्पांकडे नको सही करायला घेऊन जाऊ. पण तो 2 दिवसानंतर पप्पांनीच सही केला. मी त्याला रागवलं बोलून की भाऊ तू कशाला पप्पांकडे गेला, तुला सांगितलं होतं. तर म्हणे त्यांनी बोलून घेतलं आणि मला नंतर ते म्हटले की 130 रुपयाची एवढी रिफिल हा पेन मी नाही वापरू शकत, हा तूच वापर किंवा कुणाला देऊन टाक, मी तर हे वापरू शकत नाही. तर असं एकदम सिम्प्लिसिटी आणि एक्स्ट्रॉर्डनरी लाईफ हे जगतायत. कुठेतरी आम्ही यांच्या जवळपास राहिलो असं देवाला आमची प्रार्थना आहे. आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद सतत आम्हाला मिळत राहावं अशी देवाला प्रार्थना है. हैप्पी बर्थडे डैड. मैं स्नेहा पोद्दार, पापा जी की छोटी बहू. पापा जी ने हम तीनों को हमेशा बेटियों की तरह रखा है, मतलब एक बहू से ज़्यादा एक बेटी के रूप में रखा है हमें. पापा जी ने हर बात के लिए हमें हमेशा इनकरेज किया है. घर के काम भी करिए, ऑफिस भी देखिए, हर बात में उनका इनकरेजमेंट रहा है और हमेशा हमें रिस्पॉन्सिबल बनाया है. उनको देख के ऐसे हमेशा मतलब प्रसन्न हो जाता है मन. ऐसे उनके चेहरे पे हमेशा शांतता रहती है, एक प्रसन्नता रहती है, ऐसे ईश्वर का वास लगता है उनके चेहरे में. पापा जी आज बर्थडे के दिन मैं आपसे कहना चाहूँगी जब तक आप लोगों के दिलों में ज़िंदा है तब तक आपकी उम्र बढ़ती रहे. हैप्पी बर्थडे पापा जी. I am Palak. Mr. Nevichand Ji Poddar is my grandfather and I am pleasurized and proud to be his eldest granddaughter. He is perfect and he is like an idol for me because he's always trying to improve on our mistakes and he's always looking forward towards success and that's the best thing that I like about him. गेल्या 19 वर्षापासून नेमिचंद सरांबरोबर काम करतो आहे. आजपर्यंतचा माझा अनुभव आहे का ते सदैव हसतमुख राहतात, कधी कोणावरती असं राग करत नाहीत. कोणती गोष्ट सांगताना व्यवस्थित एकदा आणि दोनदा समजून सांगतात. आणि आजपर्यंत मी पाहत आलेलो आहे का जो कोणी गरजवंत आडला निडला त्यांच्याकडे आला त्यांनी कधी कोणाला असं म्हणजे रिक्त असताना पाठवलेले नाही. त्यांनी होईल जी मदत ती आध्यात्मिक असो, शैक्षणिक असो किंवा अजून कोणत्याही प्रकारची त्यांनी कधी कोणा नाराज केलेलं नाही आहे. आणि ते मुलांच्या शाळेच्या शिक्षणाकरता याच्याकरता त्यांनी आजपर्यंत जी काही मला स्वतःला मदत केली प्रथम त्याच्यापर्यंत आज माझ्या पोरं चांगले शिक्षित झालेले आहेत. अशा प्रकारे मी आमच्या सरांना या ते 27 हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. ही एवढी कामं सारख्याच उत्साहाने करणारे नेमिचंदजी एकच आहेत की अनेक, असा प्रश्न सामान्य माणसांना पडू शकतो. नेमिचंदजींइतकं कर्तृत्व, कर्तबगारी, महान कार्य वगैरे वगैरे आपल्याला जमेल की नाही देव जाणे. पण हे सगळं करताना नेमिचंदजी शांत, सौम्य, नम्र आणि हसतमुख असतात. इतकं तर आपल्याला नक्कीच जमू शकेल. नेमिचंद भाईंच्या 60च्या निमित्तानं या सगळ्या आठवणी उजळून आल्या. आपणही काही करू शकतो, अजूनही वेळ गेली नाहीये, ही प्रेरणा आपल्याला मिळते. काहीतरी भव्य दिव्य करून या शहराला मोठं करावं असं वाटायला लागतं. यावर नेमिचंदजी सौम्यपणे हसून म्हणतील, अरे वा, मला हेच तर हवं होतं.